नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप सुतळे फेस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या सेक्शन मध्ये आपण बघूया कोणते स्टॉक आपण लॉंग टर्म साठी दिले प्रॉफिट बुकिंग साठी आले होते. त्याचबरोबर आपण कोणत्या स्टॉक मध्ये लॉंग टर्म साठी आपण एंट्री प्लॅन करू शकतो आणि लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते हे आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करूया डिटेल मध्ये डिस्कस करूया. मित्रांनो, आज प्रॉफिट बुकिंग साठी आपले 2 स्टॉक आले होते जे आपण लॉंग टर्म साठी प्लॅन केले होते. त्यामधला पहिला जो स्टॉक आहे TCI. आपण 18 जुलैला आपण रिकमेंड केला होता 995-980 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा. 1050 आणि 1100 प्लस टार्गेट साठी आपल्याला TCI मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती 18 जुलैमध्ये. आपण सुद्धा 18 जुलैला जर आपण तो बाय केला असता या लेवलला आपण तो प्लॅन केला होता 950-980 या रेंजला जर आपण बाय केला असता तर आजचा जो हाय गेलेला आहे, आजचा हाय TCIचा 1099 चा हाय गेलेला आहे आणि आपलं जे टार्गेट जे होतं ते आपण लॉंग टर्म साठी आपण दिला होता. यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण जो आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये आपण जो अपडेट केला होता हा आपण लॉंग टर्म साठी आपण तो प्लॅन केला होता. म्हणजे जवळपास 1 महिन्यामध्ये आपल्याला काय झालं, TCI ने आपल्याला हायेस्ट टार्गेट 150 पॉईंटचे आपल्याला जवळपास 100 पॉईंटची गाडी आपल्याला या TCI मध्ये आपल्याला काय करता आले असते, आपल्याला बुक करता आले असते, जो आपण ऑलरेडी लॉंग टर्म काउंटर साठी दिला होता, ज्यामध्ये आज आपल्याला 1100 प्लस 1100 टार्गेट आहे आणि 1099 चा आज काय झालेला आहे TCIचा हाय गेलेला आहे, TCIचा हाय गेलेला आहे. म्हणजे यामध्ये आपण जवळपास किती पॉईंट बुक करू शकलो असतो, तर यामध्ये आपण मोर दॅन 10% प्रॉफिट आपल्याला काय करता आला असं TCI मध्ये आपल्याला बुक करता आला असता, जो आपण आपल्या BTC सेटअप मध्ये आला होता. त्यानुसार आपण त्याला लॉंग टर्म साठी आपण काय केलं होतं, त्या TCI मध्ये आपण एंट्री आपण प्लॅन केली होती. दुसरा स्टॉक जो आपला प्रॉफिट बुकिंग मध्ये आलेला आहे गुजरात पिपावेल. गुजरात पिपावेल GPPL हा स्टॉक आपण रिकमेंड केला होता 3 जुलैला. आपण सांगितलं होतं हा एक शॉर्ट टर्म साठी आपण प्लॅन करायला सांगितलं होतं, पण आपण तो खाली ऍव्हरेज करायला सांगितलेला आहे. 220 ला बाय करायचा होता आणि 250 प्लस 240-250 प्लस टार्गेट साठी आपल्याला GPPL मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करायची होती, जे आपण इथे 3 जुलैला आपण काय केलं होतं, तो रिकमेंड केला होता. त्यानंतर तो बऱ्यापैकी रिकव्हर झाला होता, एक फॉल पण आला होता. त्यानुसार आपण त्याला काय केलं होतं, परत 209-210 रेंज मध्ये आपण काय केलं होतं, परत त्याला ऍव्हरेज करण्यासाठी आपण तो सांगितला होता. आणि तो जर आपण होल्ड केला असता, GPPLचा आजचा जो हाय गेलेला आहे तो आहे 250 चा हाय गेलेला आहे. म्हणजे फर्स्ट टार्गेट जे होतं 240 आणि 250 प्लस टार्गेट साठी आपल्याला GPPL मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करायची होती. GPPL हा जर या लेवलच्या वरती जर निघत असेल तर एक लॉंग टर्म साठी चांगला काउंटर बनणार आहे. ओके, ज्याला एक पॅटर्न जो फॉर्मेशन होतो एक लॉंग टर्म साठी आपण त्याला होल्ड करत असतो, राउंडिंग बॉटम पॅटर्न यामध्ये तुम्हाला फॉर्मेशन होता दिसेल. तर येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये हा GPPL स्टॉक तुम्हाला जवळपास 3 टाइम्स 4 टाइम्स तुम्हाला वाढलेला दिसेल. तुम्हाला या लेवलला जरी तुम्हाला त्यामध्ये एंट्री करायची असेल तुम्ही एंट्री करू शकता. ओके, आणि त्याला एक 5 ते 6 महिने तुम्हाला काय करता येईल, GPPL तुम्हाला होल्ड करता येईल. हे जे स्टॉक मी तुम्हाला रिकमेंड करतो हे आपल्या BTC सेटअप मध्ये आलेले असतात आणि यामध्ये एंट्री एक्झिट कसं करायचं जसं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास आज 18 स्टॉक आलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला GPPL पण आपल्याला या सेटअप मध्ये आलेलं दिसेल. या सेटअप नुसार या स्टॉक मध्ये आपण एंट्री कशी करतो, स्टॉप लॉस कुठे मेंटेन करतो, टार्गेट किती घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍडव्हान्स टेक्निकलची जी बॅच आहे आपली त्या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. त्याला तुम्हाला बेनिफिट असो, तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता, 5% 10% प्रॉफिट तुम्हाला बुक करता येईल. ऍज वेल एज तुम्हाला जर एखादा स्टॉक जर लॉंग टर्म साठी जरी होल्ड करायचा असेल तरी तुम्ही त्या सेटअप नुसार एक लॉंग टर्म साठी कोणता स्टॉक तुम्ही काय करू शकता, होल्ड करू शकता. ज्यामध्ये आज आपले ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन जो प्रॉफिट बुकिंग आलेला आहे तो सुद्धा आज रॅलीमध्ये आलेला दिसेल आणि GPPL जो आपण 3 जुलैला आपण प्लॅन केला होता तोही तुम्हाला या सेटअप मध्ये आलेला दिसेल. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज फिन निफ्टीची एक्सपायरी होती. लाईव्ह मार्केटमध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते, मार्केट काय होतं, मार्केटने गॅप अप दिलं होतं आणि गॅप अप दिल्यानंतर गॅप डाऊन दिलं होतं आणि गॅप डाऊन नंतर काय झालेलं आहे मार्केटमध्ये बरीपैकी बाईंग तुम्हाला आलेली दिसणार नाही. ओके, मार्केट काय होतं पूर्णपणे हे थोडंसं डाऊनफॉल मध्ये होतं. त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता आपण फिन निफ्टीवरती आपण फोकस केला होता, कारण फिन निफ्टीची एक्सपायरी पण होते आणि त्यामुळे फिन निफ्टी मध्ये तुम्हाला एक डाऊन साईडला काय झालं होतं, एक तुम्हाला रॅली मिळाली. फिन निफ्टी आणि बँक निफ्टी याने चांगल्याच काय दिलेलं आहे, एक डाऊनफॉलला तुम्हाला करेक्शन दिलेलं दिसणार आहे. ओके, आपण जो पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता फिन निफ्टीचा हा आपण आपल्या सेटअप नुसार बँक निफ्टी या ठिकाणी फॉल होताना दिसत होते, त्यामुळे आपण फिन निफ्टीचे पण पुट साईडला आपण ट्रेड घेतले होते. यामध्ये कोणी कोणत्या स्ट्राईक प्राइस मध्ये आपण एंट्री करायला सांगितली होती आणि आज आपल्या मेंटरशिप कॅन्डिडेटनी कसा प्रॉफिट बुक केलेला आहे हे लाईव्ह मार्केटमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती पण तुम्ही काय पुस्तक तुम्ही पाहू शकता. ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला करायचं असेल तर आपला मेंटरशिप जो प्रोग्राम आहे हा पूर्ण 1 वर्षाचा प्रोग्राम आहे. यामध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपल्या या सेटअप नुसार प्रीमियम कॅल्क्युलेटर नुसार आपण त्यामध्ये एंट्री करत असतो आणि त्यामध्ये काय करत असतो, प्रॉफिट आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय करत असतो, बुक करत असतो. तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तुम्ही मेंटरशिप प्रोग्राम तुम्हाला जॉईन करता येईल. त्याचा बेनिफिट तुम्हाला असणार आहे, हा पूर्णपणे 1 वर्ष तुम्हाला सपोर्ट असणार आहे. त्यामुळे तुमच्या ऑप्शनच्या ज्या कन्सेप्ट असणार आहे बऱ्यापैकी तुमच्या काय होणार आहे, क्लिअर होणार आहे.
तर तुम्हाला लाईव्ह मार्केटचा पार्टिसिपेट करायचा असेल किंवा लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपली जी वेबसाईट आहे PS अकॅडमी, या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं. या ठिकाणी तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली जाणार जे तुमच्यासाठी उद्यासाठी काय असणार आहे, अवेलेबल असणार आहे. ओके, सो परवा दिवशी 15 ऑगस्टची सुट्टी असल्यामुळे उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी या दोघांची एक्सपायरी आहे. त्यामुळे लाईव्ह मार्केटवर तुम्हाला आपण आणि मेंटर कॅन्डिडेट कसे लेवल प्लॅन करतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही सकाळी 9 ते 10 या बॅचेस मध्ये तुम्ही काय करू शकतो, जॉईन करून तुम्ही त्यांची जेन्युइनिटी आपल्या लाईव्ह मार्केटमध्ये आपण काय करू शकतो, एंट्री एक्झिट कसं घेत असतो हे तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग तुम्हाला फायदा तुम्हाला करून घेता येईल. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर फ्रेशर असाल आणि तुम्हाला शेअर मार्केटचं जर नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय. अपस्टॉकचं एक डिमॅट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ओपन करायचंय. त्याचा बेनिफिट असणार आहे तुम्हाला शेअर मार्केटचा 2 आठवड्याचा रेकॉर्डिंग कोर्स मिळणार आहे, ज्याचा ऍक्सेस तुम्हाला 1 महिन्याचा ऍक्सेस असणार आहे. म्हणजे तुम्ही तो कोर्स 1 महिन्यात किती वेळा तुम्ही रिपीट काय करू शकता, पाहू शकता. त्याचबरोबर सकाळी 9 ते 10 ची जी बॅच असणार आहे, या बॅच मध्ये पण तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कोणत्या पद्धतीने आपण करत असतो, मेंटरशिप कॅन्डिडेट आपले कशा लेवल प्रिडिक्ट करत असतात, याचाही तुम्हाला काय करताय त्याच्यामध्ये संधीचा तुम्हाला फायदा करून घेताय. वाट कसली बघताय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय, अपस्टॉकचं एक अकाउंट ओपन करायचंय आणि 2 आठवड्याचा आपला शेअर मार्केटचा जो कोर्स आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये लाईव्ह मार्केटला पण PS अकॅडमीला काय करायचं, तुम्हाला जॉईन करायचं. मित्रांनो, त्याचा बेनिफिट असणार आहे तुमचं जे नॉलेज असणार शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज कन्सेप्ट तुमचं क्लिअर होणार आहे. त्याचबरोबर ऑप्शन ट्रेडिंग कशा पद्धतीने केली जाणार आहे हेही तुम्हाला सकाळी 9 ते 10 बॅच मध्ये तुम्हाला समजणार आहे. हे जे स्टॉक मी अनालिसिस करत असतो तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. ओके, हे तुम्हाला कसे वाटतात, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.